नमस्कार. मी गिरीश जांभळीकर, प्राचार्य, प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज. या वर्षीपासून नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची सुरुवात मराठी माध्यमांसाठी आणि इतर सर्व माध्यमांसाठी या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी पहिलीचा अभ्यासक्रम जो आहे तो पहिलीचा अभ्यासक्रम CBSEच्या पॅटर्नवर आधारित सुरू करण्यात आलेला आहे. पुढच्या वर्षी तो पॅटर्न जो आहे तो 6वीला लागू केला जाणार आहे आणि तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं हा अभ्यासक्रम 2030 सालापर्यंत सर्व इयत्तांसाठी लागू केला जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बालवाडी ते दुसरी हा पहिला वयोगट आहे. तो 5 वर्षाचा अभ्यासक्रम असेल. तिथून 3री ते 5वी हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल. त्यानंतर 6वी ते 8वी हा पुन्हा 3 वर्षाचा आणि त्यानंतर 9वी ते 12वी हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम. असा 5, 3, 3, 4 या प्रकारामध्ये हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम टप्प्याटप्प्यानं 2030 सालापर्यंत लागू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, जी लहान मुलं आहेत वयोगटानुसार, त्यांना त्यांच्या वयोगटानुसार त्यांची जी काही डेव्हलपमेंट असेल किंवा त्या प्रक्रिया ज्या असतील त्या प्रक्रिया त्या पद्धतीनं केल्या जाणार आहेत आणि त्यांचा पेन आणि वही यांच्याशी संबंध जो आहे तो यांच्याशी संबंध ते साधारणपणे 12 ते 14 या वयोगटामध्ये गेल्यानंतर येणार आहे. त्यानंतर त्यांना आवडेल त्या पद्धतीनं तो अभ्यासक्रम जो असेल, व्यावसायिक अभ्यासक्रम, या दृष्टिकोनातून नवीन अभ्यासक्रमामध्ये, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. 9वी ते 12वी या अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव जो आहे तो अंतर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला आहे आणि सुविधांसाठी अनेक शाळांनी एकत्रित येऊन हा अभ्यासक्रम राबवायचा आहे, ज्याला आपण क्लस्टर असं म्हटलं तरी चालेल. आणि ज्या शाळामध्ये जी सुविधा उपलब्ध असेल त्या शाळेनुसार, त्या उपलब्धतेनुसार ते विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्या अभ्यासक्रमासाठी जातील. अशा पद्धतीनं थोडक्यात नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020चं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे.